तर हा आहे महाबळेश्वरचा तिसरा पार्ट. आधीचे 2 जर पार्ट तुम्ही बघितले नसाल तर चॅनलवर जाऊन तेही 2 पार्ट नक्की बघा. तर आमचा सेकंड नंतर पाचगणीमधला पॉईंट होता तो म्हणजे टायगर केव्ह पॉईंट. तर आम्ही जाता जाता आम्ही पहिला बघितला तो टेबल लँड पॉईंट. इथे हॉर्स रायडिंग शिकवली जाते. तर हे स्तंभ जे बघताय हे हॉर्स बांधण्यासाठी आहे. त्यानंतर आम्ही गेलो नेक्स्ट पॉईंटला, तो होता टायगर केव्ह पॉईंट. तर जाता जाता आम्हाला भरपूर अशा स्टेअर्स लागल्या. तर तुम्ही जर इथे येणारा असाल तर तुमच्याकडे एक चांगले शूज कॅरी करा ज्याला ग्रिप चांगली असेल. तर हा केव्ह होता तो पूर्ण डोंगरात होता, पण हा जो व्ह्यू होता तुम्ही बघताय हा खूप छान होता. अगदी जर तुम्ही दिवसभरी जरी इथं बसला तरी तुम्ही बोर होणार नाही असा होता. जर तुमच्याबरोबर लहान कोण असेल तर तुम्ही जास्तीत जास्त टाईम ह्या पॉईंटला तुम्ही घालवू शकता. त्यानंतर आम्ही गेलो नेक्स्ट पॉईंटला. तिथे पुढे एक केव्ह होती, ती आम्ही काय बघितली नाही कारण की खूप पाऊस होता आणि खूप वारं होतं. त्यानंतर आम्ही जेव्हा परत येत होतो तेव्हा आम्ही जंगलातून आलो, कारण की ह्या दादांनी सांगितलं की हा जो वे आहे हा तुम्हाला खूप आवडेल आणि तुम्हाला वाटेल की आपण कुठेतरी खरंच नक्की फिरून आलो. तर आम्ही जाता जाता पूर्ण फॉरेस्टमधून गेलो होतो आणि खूप पक्ष्यांचा आवाज आणि खूप वेगवेगळे आवाज इथे आम्हाला ऐकायला भेटले, जे खूप स्केरी होते. आम्हाला खूप भीती वाटत होती, पण आमच्यासोबत हे जे 2 होते त्याच्यामुळे आम्हाला काही जास्त भीती वाटली नाही. आयराला ह्यांनी पूर्ण वेळ कॅरी केलं होतं कारण की तो खूप चिखल होता आणि खूप स्लिपरी होतं. त्यानंतर आम्ही पुढे गेलो. जसं आम्ही जात होतो तेव्हा नवीन नवीन गोष्टी आम्हाला कळाल्या की इथे खूप खूप जास्त प्राणी वगैरे आहे. तर ह्या दादांनी आम्हाला इथं दाखवलं की इथं माकडांचं घर आहे. माकडांचं घर मी आयुष्यात पहिल्यांदाच बघितलं असेल. मला फक्त वाटत होतं की ते फक्त झाडावर राहतात, पण मी बघितलं तर त्यांचं खरोखर घर होतं. त्यानंतर आम्ही पुन्हा परत आमच्या घरी परत निघालो. तर ह्या वेळेचा जातानाचा जो व्हिडिओ आहे आणि ह्या वेळेचे जे व्ह्यूज आहेत ते मी एका शॉर्ट्समध्ये अपडेट केले आहे, तर ते तुम्ही नक्की बघा आणि त्यालाही लाईक करा. थँक्यू फॉर वॉचिंग. आणि अशाच नवीन नवीन शॉर्ट्ससाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की ही ट्रिप तुम्हाला कशी वाटली. थँक्यू फॉर वॉचिंग.